everyone, welcome in today's lecture. Today we are going to focus on the next topic of chapter Morphology of Flowering Plant. And this topic is a difference between thorn, spine and prickles. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोर्न म्हणजे काय, स्पाईन म्हणजे काय, प्रिकल्स म्हणजे काय याबद्दल आपण इथे फोकस करणार आहोत. ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे आणि नेहमी रीडिंगमध्ये येतात बट इथे कन्फ्युजन करणाऱ्या ह्या कन्सेप्ट आहे याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे पाहणार आहोत. तर यामध्ये इथे फर्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थोर्न अँड प्रिकल्स. ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे म्हणजे यामध्ये थोर्न असेल, स्पाईन्स असेल, प्रिकल्स असेल, ऑल दीज आर दी शो द पॉइंटेड स्ट्रक्चर. जी यामध्ये पॉइंटेड स्ट्रक्चर यामध्ये शो करतं बट विच हॅविंग द डिफरन्स. यामध्ये महत्त्वाचा यामध्ये डिफरन्स आहे. तिन्ही स्ट्रक्चर यामध्ये स्पायनी लाईक आहे म्हणजे आपण त्याला स्पायनी म्हणतो बट ॲक्च्युली यामध्ये थोर्न वेगळी कन्सेप्ट आहे, स्पाईन वेगळी कन्सेप्ट आहे आणि प्रिकल्स यामध्ये वेगळी कन्सेप्ट आहे. आणि तिघांचे नेचर जे आहे तिन्ही यामध्ये पॉइंटेड आहे. पॉइंटेड यामध्ये स्ट्रक्चर ते शो करतात. मग त्यामध्ये पहिला जो आपण डिफरन्स इथे पाहणार आहोत थोर्न म्हणजे काय आणि त्यानंतर यामध्ये प्रिकल्स म्हणजे नेमके काय. ॲक्च्युली यामध्ये थोर्न दीज आर फ्रॉम द इंटरनल टिश्यू दॅट इज द एंडोजिनस टिश्यू. झाडाचा वरचा जो पार्ट आहे, झाडाचा शूट पार्ट जो आहे या शूट पार्टमध्ये एंडोजिनसली यामध्ये काय होतं तर इंटरनल टिश्यू आहे त्यांच्यापासून यामध्ये थोर्न फॉर्म होतो एंडोजिनसली. नॉट व्हेरी इंटरनल पार्ट बट एंडोजिनसली द सम स्टेम दिस आर मॉडिफाईड इन टू द थोर्न. काही स्टेममध्ये मॉडिफिकेशन थोर्नमध्ये होतं. जसं लास्ट लेक्चरमध्ये आपण सिट्रस प्लांट यामध्ये पाहिलं होतं त्यामध्ये देखील यामध्ये थोर्न असतात, काटे असतात. त्यानंतर बोगनविलिया दिस ऑल्सो एक्झाम्पल इन विच वी कॅन सी द थोर्न बट इन दिस केस दिस आर द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. थोर्न यामध्ये मॉडिफिकेशन स्टेम्स आहे. दिस आर प्रोड्यूस फ्रॉम द इंटरनल टिश्यू, दिस आर डेव्हलप फ्रॉम द एंडोजिनसली. अँड प्रिकल्स दिस आर डेव्हलप फ्रॉम द एक्सटर्नल टिश्यू दॅट इज द एक्झोजिनस डेव्हलपमेंट. पण आपण जर यामध्ये प्रिकल्स घेतलं, प्रिकल्स वी कॅन सी इन केस ऑफ रोजमध्ये आपल्याला प्रिकल्स दिसतं. रोजमध्ये जे यामध्ये पॉइंटेड स्ट्रक्चर आहे दिस आर डेव्हलप फ्रॉम द अप्पर साइड और exogenous means the epidermal cell. These are participate in the formation of this hard pointed structure and this is called as the prickles. Prickles सारखीच यामध्ये कन्सेप्ट आहे ती आहे ट्रायकोम्स. बट ट्रायकोम्स these are also the shoot here and this show the pointed structure in some cases, for example soybean. But prickles these show the hard structure like a thorn. But thorn and prickles these are different on the basis of development. And thorn these show the internal development that is the internal tissue. These are produce these are thorn and the prickles these are developed from the external tissue that is show the exogenous development. This is the main difference between them. The next difference here, prickles develop from the epidermis that is the outer cell or cortex of the plant stem while the thorn these are modified branches. झाडाला ज्यावेळेस यामध्ये शूट सिस्टीम येते, शूट सिस्टीमला जी ब्रँच अराईज होते, ब्रँच ॲक्च्युली यामध्ये ज्या इंटरनल सेल आहे त्यांच्यापासून यामध्ये डेव्हलपमेंट होते आणि त्यामध्ये जी ते ब्रँच आहे तर काही प्लॅन्टमध्ये ब्रँच जिथे डेव्हलप होणार आहे ॲक्झिलरी बर्डपासून तर ती ब्रँच डेव्हलप न होता त्यामध्ये पॉइंटेड स्ट्रक्चर यामध्ये ग्रो होतं, त्याला आपण थोर्न म्हणतो. जसे यामध्ये बोगनविले असेल, सिट्रस असेल. पण यामध्ये इंटरनल सेल पार्टिसिपेट करतात डेव्हलपमेंट ऑफ दॅट थोर्न दॅट इज दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ ब्रँचेस. पण प्रिकल्स जर आपण घेतलं तर प्रिकल्स दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ इपिडर्मिस और कॉर्टेक्स सेल. झाडाच्या ज्या इथे आउटर ज्या सेल आहे म्हणजे झाडाचा जर आपण इथे साईडच्या सेल घेतला तर दिस इज द इपिडर्मस सेल. त्यानंतर नेक्स्ट लेअर आहे कॉर्टेक्स सेल अँड दिस कॉर्टेक्स सेल अँड इपिडर्मिस सेल दिस आर डेव्हलप इन टू पॉइंटेड स्ट्रक्चर अँड दिस इज कॉल्ड ॲज द प्रिकल्स. त्यामध्ये त्याला इथे म्हणायचे प्रिकल्स. अँड दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन दिस अ थोर्न अँड प्रिकल्स. थोर्न आणि प्रिकल्समध्ये हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. त्यानंतर यामध्ये कोणत्या बेसवरती आपण यांना सेपरेट करू शकतो. प्रिकल्स आर ऑल्सो ऑकर्स ऑन लीव्ज. हे लीव्जवरती देखील असतात, लीव्जवरती देखील यामध्ये ते ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल रोजचे लीव्ज आहे, रोजचे जे लीव्ज आहे त्याच्या इथे पोस्टिरियर साईडला जी मिड व्हेन असते त्या मिड व्हेनला देखील यामध्ये हे ग्रो होतात. दिस आर ऑल्सो ग्रो ऑन द लीव्ज. अँड
प्रोट्रूड फ्रॉम द मेन व्हेन ऑफ द लिप अनलाईक द थोर्न. पण यामध्ये जे थोर्न आहे तर ते मात्र यावरती डेव्हलप होत नाही. दिस इज ऑल्सो वन ऑफ द डिफरन्स बिटवीन देम. अँड दिस प्रिकल्स can also be seen on adventitious root and also some fruit unlike thorn. Thorn we cannot see on the fruit and also on the adventitious root. But prickles, these are present on in some cases adventitious root and in some cases these are also present on the fruit. ही फ्रूटवरती पण दिसतात प्रिकल्स पॉइंटेड स्ट्रक्चर, काही ॲडव्हेंटेशियस रूटवरती पण असतात. त्यानंतर काही केसेसमध्ये फ्रूटवरती देखील यामध्ये हे प्रिकल्स यामध्ये डेव्हलप होतात. बट थोर्न दीज आर नॉट डेव्हलप ऑन दिस पार्ट. थोर्न ॲक्च्युली डेव्हलप ओनली ऑन द स्टेम अँड दीज आर अराइज फ्रॉम द नोड रिजन. These arise from the node region. Thorn, these are the modification of branches, modification of the axillary bud, and these are the modification of stem in some plant. These are not present in all plant, but a plant in which this thorn these are present, these are the modification of that stem. Stems actually यामध्ये ते modification आहे. आणि prickles, these are the pointed structure, these are developed from the epidermis or cortex cell. हा या दोघांमध्ये असणारा महत्त्वाचा यामध्ये डिफरन्स आहे. नाव वी फोकस ऑन द डिफरन्स बिटवीन द स्पाइन अँड थोर्न. स्पाइन आणि थोर्न यांच्यामध्ये देखील यामध्ये डिफरन्स बिटवीन आहे. इथे फोटो तुम्ही इथे पाहू शकता. यामध्ये प्रिकल्स दिलेले, त्यानंतर थोर्न अँड स्पाइन. थोर्न अँड स्पाइन दिस आर डेव्हलप फ्रॉम द नोड रिजन, बट प्रिकल्स दिस आर डेव्हलप फ्रॉम एनीवेअर. दिस ऑल्सो वन ऑफ द मेन डिफरन्स बिटवीन देम. And you can see all these are the pointed structure. सर्व केसेसमध्ये जे स्ट्रक्चर आहे these are pointed structure. You can see here this is also pointed, this is also pointed, and this also show the pointed structure, but in which these are the different modification. Now we focus on the difference between these are thorn and spine. जसं आता आपण इथे डिफरन्स बिटवीन पाहिलं प्रिकल्स आणि थोर्न, त्याचप्रमाणे आपल्या इथे डिफरन्स बिटवीन पाहायचं आहे thorn and spine. What is the difference between them? The part of the plant. यामध्ये काही क्रायटेरियाच्या बेसवरती आपण यामध्ये डिफरन्स बिटवीन पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्रायटेरिया आहे पार्ट ऑफ द प्लांट. स्पाइन हा कोणता पार्ट आहे, त्यानंतर थोर्न हा कोणता पार्ट आहे. स्पाइन आर मॉडिफाईड ल्यूज ऑर द पार्ट ऑफ ल्यूज. ल्यूजचं जे मॉडिफिकेशन आहे ते यामध्ये स्पाइनमध्ये होतं. त्याचबरोबर पार्ट ऑफ ल्यूज जसे यामध्ये स्टिप्युल्स आहे, लीफच्या बेसला यामध्ये स्मॉल यामध्ये आउटग्रोथ असते. इन सम केसेस दिस अ स्टिप्युल दिस आर ऑल्सो मॉडिफाईड ॲज अ स्पाइन ऑर पॉइंटेड स्ट्रक्चर. बोथ दिस आर पॉइंटेड स्ट्रक्चर, बट अ स्पाइन दिस आर द मॉडिफिकेशन ऑफ ल्यूज और ल्यूज पार्ट, याचं मॉडिफिकेशन यामध्ये होतं. बट अ थोर्न दिस आर द मॉडिफाईड ब्रांचेस, दॅट इज द स्टेम. थोर्न दिस आर द मॉडिफाईड ब्रांचेस. तुम्ही ते पाहू शकता विच इन दिस रिजन यू कॅन सी द लीव्ज. इथे लीव्ज तुम्हाला दिसत आहेत. आणि इन दिस केस दिस अ बड ॲक्च्युली दिस इज द प्रिमिटिव्ह ॲक्झिलरी बड. दिस हॅव टू मॉडिफाईड ॲज अ ब्रँचेस. यामध्ये इथे ब्रँच अराईज व्हायला पाहिजे, बट ह्या केसेसमध्ये इथे ब्रँच अराईज न होता यामध्ये जो पार्ट आहे दिस बिकम द पॉइंटेड. हा जो पार्ट आहे यामध्ये पॉइंटेड बनलेला आहे आणि दिस इज कॉल्ड ॲज द थोर्न. त्याला इथे थोर्न म्हणतात. लोकेशन, व्हॉट इज द लोकेशन ऑफ दिस अ थोर्न अँड स्पाइन? They are placed at the same position as a leaves and have a bud in their axil. स्पाइन म्हणजेच यामध्ये ल्यूज आहे. स्पाइन म्हणजेच ल्यूज आहे. दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ ल्यूज अँड these are spine these are arise from the node region at the place of leaves. जिथे झाडाला ल्यूज यायला पाहिजे त्या ल्यूजच्या तिथे त्याची पोझिशन आहे. म्हणजे झाडाला इथे नोड रिजनपासून एक ब्रँच येते, बड येते, आणि तिथे जे ल्यूज आहे तर ते ल्यूज अराईज होण्याच्या ऐवजी यामध्ये तिथे अराईज होतं यामध्ये स्पाइन. अँड दिस ऑल्सो शो द बड ॲट द ॲक्झाईल. मग या स्पाइनला आपण ल्यूजचं मॉडिफिकेशन का म्हणणार? कारण ल्यूजचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे कोणत्याही झाडाला ज्यावेळेस ल्यूज येतं शूट सिस्टीमला त्याच्या बेसला त्याच्या ॲक्झाईलला एक बड येते, त्याला ॲक्झिलरी बड म्हणतात. मग ज्या झाडांमध्ये ल्यूजचं मॉडिफिकेशन स्पाइनमध्ये झालं आहे त्या झाडांमध्ये देखील त्या स्पाइनच्या बेसला एक छोटीशी यामध्ये बड येते, म्हणजे त्याचा जो ॲक्झाईल आहे त्याला इथे बड इथे अराईज होते.
थोर्न these are developed in the axil of the bud in the place of leaves. आता जिथे ल्यूज आलेला आहे, ल्यूजच्या बेसला एक ॲक्झाईला एक बड येते, त्यापासून ब्रँच डेव्हलप होते. मग थोर्न डेव्हलपमेंट ही ब्रँची आहे, हे कशावरून डिटेक्ट होतं? कारण झाडाला ज्यावेळेस शूट सिस्टीमला जिथे ल्यूज आराईज होतात त्या ल्यूजच्या बेसला यामध्ये एक ॲक्झाईलला बड येते आणि त्या बडपासून झाडाला ब्रँच येते. पण इथे काही प्लांटमध्ये तिथे ब्रँच येण्याच्या ऐवजी तिथे पॉइंटेड स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि दिस इज कॉल्ड ॲज द थोर्न. म्हणजेच थोर्न हे नोड रिजनला येतं आणि जिथे ल्यूज अराईज झालेला आहे त्या ल्यूजच्या बेसला यामध्ये जे ॲक्झिलरी बड येते, तर त्या ॲक्झिलरी बडपासून ब्रँच डेव्हलप होण्याच्या ऐवजी इथे थोर्न डेव्हलप होतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी महत्त्वाचं इथे डिफरन्स आहे की जिथे स्पाईन आहे तिथे ब्रँच येते आणि जिथे थोर्न आहे तिथे ल्यूज येतात. रिमेंबर, जिथे ल्यूज येत आहेत तिथे जे पॉइंटेड स्ट्रक्चर आहे ते यामध्ये ऑब्वियसली काय असणार आहे? थोर्न असणार आहे. कारण ल्यूजच्या जवळ यामध्ये बड येते, त्याला ब्रँच यायला पाहिजे. पण काही प्लांटमध्ये तिथे पॉइंटेड स्ट्रक्चर होते त्याला इथे थोर्न म्हणतात. आणि ज्या प्लांटमध्ये ब्रँच अराईज होते, इथे ब्रँच अराईज होते, हे स्कार आहे ब्रँचचं, इथे ब्रँच अराईज होते, बट इथे ल्यूजच्या ऐवजी स्पाईन येते, पॉइंटेड स्ट्रक्चर येतं, त्यावेळेस त्याला आपण स्पाईन म्हणतो. हा इथे महत्त्वाचा डिफरन्स बिटवीन आहे. हा झाला इथे लोकेशनच्या बेसवरती डिफरन्स. त्यानंतर आहे कनेक्शन टू व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यू दिस आर द झायलम अँड फ्लोएम. दिस आर ऑल्सो कॉल्ड ॲज द कंडक्शन टिश्यू. दिस आर पार्टिसिपेट इन कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड ऑल्सो द ऑर्गॅनिक मटेरियल. मग थोर्न आणि स्पाईन यांच्यामध्ये डिफरन्स बिटवीन ऑन द बेसिस ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू इंटरनल स्ट्रक्चर. तर यामध्ये जे स्पाईन आहे मे नॉट बी कनेक्ट टू द व्हॅस्क्युलर टिश्यू ॲज दे आर नॉट प्लेस टू डीपली. आता जे यामध्ये लिपचं कॅरेक्टर आहे, लिपमध्ये पण व्हॅस्क्युलर टिश्यू असतात पण यामध्ये खूप डीपमध्ये नसतात किंवा यामध्ये डीपली त्या प्लेस नसतात. मग इथे जे स्पाईन आहे दिस मे बी नॉट कनेक्टेड टू द व्हॅस्क्युलर टिश्यू. हे यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूला कनेक्टेड नसतात. म्हणजे यांची जी ओरिजिन आहे ती व्हॅस्क्युलर बंडलला यामध्ये कनेक्टेड नसते, त्याचबरोबर खूप डीपला नसते. म्हणजे आता झाडाचा हा पार्ट आहे, याला ल्यूज येते, ल्यूज हा वरवरती येणारा पार्ट आहे, एक्झोजिनस पार्ट आहे. मग स्पाईन देखील हे वरवरती येतात, म्हणजे डीपमध्ये नसतात, व्हॅस्क्युलर बंडलच्या तिथे त्यांची अरेंजमेंट नसते, कोणाची? स्पाईनची. पण आता जर आपण थोर्न घेतला, हा आणि स्पाईन दिसायला सारखेच दिसतात, हे देखील यामध्ये पॉइंटेड स्ट्रक्चर आहे. बट थोर्न आपण कशावरती डिटेक्ट करणार? तर थोर्न दीज आर ओरिजिनेटेड फ्रॉम और दीज आर कनेक्टेड टू द व्हॅस्क्युलर टिश्यू. झाडाचा हा जो पार्ट आहे इथे जे व्हॅस्क्युलर टिश्यू आहे, झायलम आणि फ्लोएम, तर इथपासून त्याची अरेंजमेंट असते, म्हणजे ते कनेक्टेड असतात. कोण? थोर्न. हे यामध्ये कनेक्शन कोणत्या सेल आहे त्यानुसार पण यामध्ये डिफरन्स बिटवीन आपण करू शकतो थोर्न आणि त्यानंतर स्पाईनमध्ये. त्यानंतरचे यामध्ये डिफरन्स बिटवीन आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. स्पाईनचं मेन फंक्शन काय आहे? प्रोटेक्ट द प्लांट अँड प्रिव्हेंट द एक्सेस ट्रान्सपिरेशन. झाडाला स्पाईन काय येतात? कारण त्याचं प्रोटेक्शन करणे, जे यामध्ये ॲनिमल्स आहे त्या ॲनिमल्सपासून यामध्ये प्रोटेक्शन करणे, त्याचबरोबर जे झिरोफायटिक प्लांट आहे, जे डेझर्ट प्लांट आहे त्यांच्यामध्ये ट्रान्सपिरेशन यामध्ये रिड्यूस करणे, ट्रान्सपिरेशन प्रिव्हेंट करणे. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? लॉस ऑफ वॉटर. झिरोफायटिक प्लांटला वॉटर कमी मिळतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ट्रान्सपिरेशन अवॉइड केलं जातं. आणि अवॉइड करण्यासाठी जे झिरोफायटिक प्लांट आहे त्यांच्यामध्ये जे ल्यूज आहे त्याचं मॉडिफिकेशन यामध्ये स्पाईनमध्ये होतं. आता थोर्नचं फंक्शन काय? दे प्रोटेक्ट द प्लांट अँड ॲक्ट ॲज अ क्लाइम्बिंग पार्ट ऑफ द प्लांट. हे देखील यामध्ये प्रोटेक्शनचं काम करतं. तर झाडाला जिथे पण पॉइंटेड स्ट्रक्चर आहे त्याचं कामच हे आहे, फंक्शनच हे आहे की प्रोटेक्शन करणे. प्रोटेक्शन करणे त्याचा मेन पर्पज आहे. आता इथे देखील यामध्ये मेन फंक्शन आहे की प्रोटेक्शन करणे, बट यामध्ये क्लाइम्बिंगसाठी देखील यामध्ये त्याचा यूज होतो. फॉर एक्झाम्पल बोगनविलिया, इन दिस केस दिस आर युजफुल फॉर द क्लाइम्बिंग. काही केसेसमध्ये त्याचा क्लाइम्बिंगसाठी यामध्ये यूज होतो. म्हणजेच यामध्ये जो थोर्न आहे दिस आर मॉडिफाईड फॉर द क्लाइम्बिंग इन सम प्लांट. दिस ऑल्सो द डिफरन्स बिटवीन
द स्पाइन अँड थोन ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. त्यानंतर फॉर्मेशन. स्पाइन जर आपण घेतले तर दे आर फॉर्म फ्रॉम द एक्सटर्नल टिश्यू अँड एक्झोजिनस ओरिजिन लाईक अ स्प्रिंकल्स. स्प्रिंकल्स सारखं यामध्ये याची देखील एक्झोजिनस ओरिजिन आहे. वरवरती हा पार्ट इथे अराईज झाला आहे. ज्याप्रमाणे आपण झाडाचे ल्यूज इझिली कट करू शकतो त्याप्रमाणे स्पाइन देखील यामध्ये इझिली कट होऊ शकतात, कारण तो वरवरती अराईज झालेला पार्ट आहे. वरच्या ज्या प्लांटच्या टिश्यू आहे त्या इथे पार्टिसिपेट करतात फॉर्मेशन ऑफ दी स्पाइन. पण आपण जर इथे थोन घेतलं आर फॉर फ्रॉम द इंटरनल टिश्यू अँड आर कॉल्ड ॲज द एक्झोजिनस. पण थोर्नची जी ओरिजिन आहे ती मात्र यामध्ये एक्झोजिनस नसून ती एंडोजिनसली आहे, म्हणजे आतमधल्या सेल इथे पार्टिसिपेट करतात. त्यानंतर यामध्ये एक्झाम्पल्स आहे. स्पाइन आपल्याला कुणाकुणामध्ये दिसतं, ओपनशा, त्यानंतर ॲगिओ प्लांट, त्यानंतर कॅक्टस यामध्ये आपल्याला स्पाइन दिसतं. त्यानंतर यामध्ये कॅरिसा, ड्युरेंटा यामध्ये थोर्न दिसतं. त्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे बोगनवेलिया. लास्ट लेक्चरमध्ये देखील आपण मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम यामध्ये पाहिलं होतं आणि त्यामध्ये थोर्न याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. ज्यावेळेस आपण इथे मॉडिफिकेशन ऑफ लीव्ज इथे पाहणार आहोत त्यावेळेस देखील आपण स्पाइनबद्दल यामध्ये फरक इथे पाहणार आहोत किंवा स्पाइन म्हणजे काय याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पुन्हा एकदा मॉडिफिकेशन ऑफ लीव्जमध्ये यामध्ये हा टॉपिक हा पॉईंट इथे पाहणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे महत्त्वाचा फरक इथे पाहिला जो यामध्ये खूप इथे इम्पॉर्टंट आहे. नीट आणि CETसाठी ज्या वेगवेगळ्या मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे तर त्यामध्ये छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात की ज्या आपल्याला बेटरपणे अंडरस्टँड न झाल्यामुळे इथे MCQ सॉल्व करण्यासाठी प्रॉब्लेम डिफिकल्टीज यामध्ये होऊ शकते. तर त्यासाठी या छोट्याशा कन्सेप्ट आहे, बट यामध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ह्या ज्या कन्सेप्ट आहे तर ज्या आपण आज डिस्कस केला आहे. सो आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट विच इज रिलेटेड टू दिस पॉइंटेड स्ट्रक्चर. So we will meet in next lecture with next topic. Thank you so much.